नमस्कार मंडळी, राज्यातील ग्रामीण भागातील अर्थकारण हे शेतीवरती अवलंबून असते. म्हणजे गावाखेड्यात मोठ्या प्रमाणावर लोक शेती हा व्यवसाय करतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या हितासाठी सरकार नवनवीन निर्णय घेत असतात. अशातच आता शेतीसाठी महत्वाचं कागदपत्र असलेला म्हणजे सातबारा उताऱ्याबाबत सरकारने एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे. म्हणजे अशी माहिती मिळाली आहे की काही राज्यातील सातबारे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. म्हणजे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. याऐवजी शेतकऱ्यांना आता नवीन कागदपत्र देण्यात येणार आहेत. त्याचे फायदे काय असतील ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजे राज्यातील ज्या नगरपालिका व महानगरपालिकांच्या हद्दवाढीमुळे ज्या ज्या गावांचा त्यामध्ये समावेश होतो त्या त्या सर्व गावांचा सातबारा आता बंद होणार व त्या गावांना आता प्रॉपर्टी कार्ड, तिथल्या शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहेत. त्यामुळे शहरी भागातील जे जे काही गावे त्यात समाविष्ट होतील त्या गावातील नागरिकांना आता पूर्णपणे दिलासा मिळणार आहेत. त्या प्रॉपर्टी कार्डचे अनेक फायदे आहेत अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे. या प्रॉपर्टी कार्डमुळे मालमत्तेचे जे हस्तांतरण आहेत ते पूर्णपणे सोपे होणार आहे. तसेच शेतकरी लोक बँकांकडून कर्ज घेतात आणि हे कर्ज घेत असताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळे या प्रॉपर्टी कार्डमुळे त्यांना या ज्या काही अडचणी येतील त्या अजिबात येणार नाहीत. बँकांकडून कर्ज घेणं एकदम सोपं होणार आहेत अशी देखील माहिती बावनकुळे यांनी दिली. तसेच जमिनीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीमध्ये पूर्णपणे सुसूत्रता येणार आहेत. त्यामुळे लवकरच आता या प्रॉपर्टी कार्ड बाबत सरकारी आदेश निघणार आहेत व त्यानंतर हे प्रॉपर्टी कार्ड शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत अशी माहिती देखील मिळालेली आहे. तर आपलं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.